मित्रांनो, आपण यापूर्वी पाहिलं की कृषी क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राचा काय संबंध आहे आणि आपण हे पाहिलं की कृषी क्षेत्र उद्योगाच्या विकासात कशाप्रकारे भूमिका बजावतं, कशाप्रकारे योगदान देतं. आता आपण त्याची दुसरी बाजू बघूया की शेतीच्या विकासामध्ये उद्योगधंद्यांचं योगदान. रोल ऑफ इंडस्ट्रीज इन द ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. मित्रांनो, ही दोन्ही क्षेत्र परस्परांना पूरक आहेत, सहाय्यक आहेत, एकमेकांना मदत करतात. तर आता आपण बघूया की उद्योग क्षेत्र शेतीच्या विकासाला कसा हातभार लावतं. पहिला मुद्दा असा आहे की शेतीमधील अनावश्यक जी काही कामगारांची गर्दी आहे ती उद्योगांच्या विकासातून कमी करता येते. आपल्याला माहित आहे की कोणत्याही देशामध्ये विकास सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कृषी प्राधान्य असतं. बहुसंख्य लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून असते, ती ग्रामीण भागात राहते व ती संपूर्ण उपजीविका तिची शेतीवर अवलंबून असते. आणि शेतीमध्ये प्रचंड गर्दी वाढते, माणसांची गर्दी, कामगारांची गर्दी. याचा परिणाम शेतीची उत्पादकता कमी होते. शेतीमध्ये आपल्याला हंगाम बेकारी, अर्ध बेकारी, प्रचंड बेकारी दिसून येते. जर देशामध्ये औद्योगिकरण वाढलं, उद्योगधंद्यांचा विकास झाला, तर हे जे काही अतिरिक्त मनुष्यबळ आहे, जी काही अतिरिक्त गर्दी झालेली आहे, तिला रोजगार मिळून शेतीउत्पादन कमी होईल. म्हणजे उद्योगांच्या विकासामुळं रोजगार निर्माण होईल व कृषीमध्ये जी अनावश्यक गर्दी झालेली आहे, अतिरिक्त कामगार आहे, यांना काम मिळू शकेल व याचा परिणाम शेतीची उत्पादकता वाढेल व शेतीमधला जो अतिरिक्त ताण आहे तो कमी होईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेतीच्या यांत्रिकीकरणाला मदत करणे. तुम्हाला माहित आहे की शेतीची प्रगती यंत्रांशिवाय होऊ शकत नाही. आधुनिक काळात तर अत्याधुनिक यंत्रे, अवजारे यांच्या वापराशिवाय शेती करणे अशक्य झाले आहे. जर आपल्याला कृषीचा विकास करायचा असेल तर आपल्याला शेती यांत्रिकीकरण करणे आवश्यक आहे. आणि हे यंत्र, अवजारे, नवीन मशिनरी यांचा पुरवठा उद्योगाकडून कृषीला होत असतो. उद्योगाकडनं ट्रॅक्टर असेल, मळणी यंत्र असेल, विद्युत पंप असतील, सिंचन साहित्य असेल, यासारख्या असंख्य गोष्टी, असंख्य अवजारांचा, यंत्रांचा पुरवठा उद्योगाकडून शेतीला होत असतो. याचा परिणाम शेतीची उत्पादकता वाढते, शेतीमध्ये उत्पादन वाढतं व शेतीच्या कामाला, विकासाला गती येऊ शकते. तिसरा मुद्दा असा आहे की कृषी आदानांचा पुरवठा करणे. उद्योग क्षेत्र शेतीला इनपुट आदानांचा पुरवठा करतं. कुठली कुठली आदाने आहेत ही? रासायनिक खते, कीटकनाशके, जंतुनाशके, विविध रासायनिक द्रव्ये, जी काय आपण पिकांच्या वाढीला आवश्यक असतात ती रासायनिक द्रव्ये. याशिवाय सिंचनाची साधने, यंत्रसामग्री, जलसिंचनाचे नवीन प्रकार, हे सगळे कोण पुरवतं? तर उद्योग क्षेत्र पुरवतं. म्हणजेच उद्योगाकडनं अत्याधुनिक तंत्रज्ञान हे शेतीला दिलं जातं, शेतीला पुरवलं जातं. याशिवाय पीक संरक्षणाच्या नवीन सोयीसुविधा असतील किंवा पीक व्यवस्थापनाच्या नवीन पद्धती असतील, यांचा पुरवठा हे उद्योग क्षेत्र करत असतं. याशिवाय कृषी मालाला बाजारपेठांची उपलब्धता उद्योग क्षेत्र करून देतं. कसं? तर उद्योगधंद्यांमुळे शेतमालाला बाजारपेठ मिळते. जे उद्योग शेतमालावर अवलंबून आहेत किंवा कच्चा माल म्हणून कृषी मालाचा वापर करतात, त्यांचा विकास जर झाला तर शेतीतील जो कच्चा माल आहे त्याला माग निर्माण होते. कागद उद्योग असेल, साखर उद्योग, कापड उद्योग, तेल उद्योग, तंबाखू उद्योग, साबण उद्योग, यासारखे अन्न प्रक्रिया उद्योग, यासारखे असंख्य उद्योगांकडून कृषीच्या कच्च्या मालाला माग निर्माण होते. म्हणजेच कृषी मालाला हक्काची बाजारपेठ मिळते. म्हणजेच शेतकऱ्यांचा माल हा उद्योगाकडून खरेदी केला जातो व शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठ मिळते. तसेच पुढील मुद्दा असा आहे की वाहतुकीच्या सोयी सुविधांची उपलब्धता होते. उद्योग क्षेत्र विविध वाहतूक साधनांची निर्मिती करत असते. यामध्ये रिक्षा, बस, ट्रॅक्टर, मोठे डबे, रेल्वेचे डबे, ट्रॅक्टर्स, अशा विविध वाहतूक साधनांचा उत्पादन उद्योग क्षेत्र करत असतं. व जर यांचा विकास झाला तर मग शेतमालाचे ने-आण करणं, ग्रामीण भागात कृषीचा कच्चा माल उद्योगापर्यंत पोहोचवणं, शेतीची आदाने उद्योगाकडून कृषीला पुरवणं, श्रमिकांचे ने-आण असेल किंवा इतर कुठल्याही वस्तूंचे ने-आण करण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. म्हणजेच वाहतुकीच्या सोयीसुविधांचा पुरवठा उद्योग क्षेत्र करतं. परिणामी कृषीच्या विकासाला हातभार लागतो, कृषीचाही विकास घडून येत असतो. मित्रांनो, आता आपण बघूया की कृषी क्षेत्र, आपण पाहिलं की उद्योगधंदे व कृषी क्षेत्र यांचा संबंध आपण पाहिला. आता आपण तृतीय क्षेत्र आणि उद्योगधंदे यांचा काय संबंध आहे बघू. तर तुम्हाला मी सांगितलं की तृतीय क्षेत्र म्हणजे काय की जो सेवा उद्योग आहेत ते तर तृतीय क्षेत्रामध्ये. यामध्ये
वाहतूक, दळणवळण, बँका, विमा कंपन्या, जलसिंचन, पाणी, आरोग्य, शिक्षण हे सगळ्या सुविधा कुठे तर सेवा क्षेत्रामध्ये. तर उद्योगाच्या विकासामध्ये तृतीय क्षेत्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं. कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध करून देतं? मित्रांनो, उद्योगधंद्याच्या विकासामध्ये तृतीय क्षेत्राची किंवा सेवा क्षेत्राची भूमिका आपल्याला थोडक्यात सांगता येईल की सेवा क्षेत्र उद्योग क्षेत्राला वाहतुकीच्या सोयी पुरवतं. सेवा क्षेत्राद्वारे विविध वाहतुकीच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, जल वाहतूक, हवाई वाहतूक इत्यादी सुविधा उपलब्ध होतात. यामुळे काय होतं की या वाहतुकी सोयीमुळे कच्चा माल, पक्का माल, श्रमिक, इतर यंत्रसामग्री, इंधन, ऊर्जा यांची वाहतूक करणं, ज्ञान करणं सोपं होतं. म्हणजेच वाहतुकीच्या विकासामुळे उद्योगांच्या विकासाला चालना मिळते, हातभार लागतो. वाहतुकी सोयी वाढल्या की उद्योगांचा विकास घडून येत असतो. तसेच दळणवळणाच्या ज्या काही यंत्रणा आहेत त्यांचाही पुरवठा सेवा क्षेत्र करत असतं. तुम्हाला माहित आहे की जी काही दळणवळणाची साधनं आहेत ती उद्योगांच्या विकासाला हातभार लावतात. यामध्ये टपाल व्यवस्था, तारा यंत्र, दूरध्वनी, दूरसंचार ही जी काही माध्यम आहेत किंवा अलीकडील काळामध्ये मोबाईल असेल, भ्रमणध्वनी असेल, इंटरनेट, फॅक्स या सगळ्या साधनांमुळे काय होतं की उद्योगांच्या विकासाला चालना मिळते. उद्योगांना एखाद्या गोष्टीची मागणी नोंदवणं, जलद संपर्क साधणं किंवा विविध सेवा सुविधा मागवणं, आयात करणं हे सगळं सोपं होतं. म्हणजेच सेवा क्षेत्र काय करतं की दळणवळणाची यंत्रणा सेवा उपलब्ध करून देतं. परिणामी उद्योगांच्या कार्यक्षमतेत वाढ होते, उद्योगांच्या विकासाला हातभार लागतो. मित्रांनो, पुढचा मुद्दा असा आहे की सेवा क्षेत्र सुलभ असा वित्त पुरवठा करत असतं. तो महत्त्वाचा सेवा उद्योग आहे. बँकिंग क्षेत्राकडनं उद्योगांना भांडवलाचा पुरवठा होत असतो. उद्योगांना स्थिर भांडवल, खेळते भांडवल लागत असते. याशिवाय दीर्घकालीन भांडवल, मध्यम भांडवल व अल्पकालीन भांडवल लागत असते. हे सगळं भांडवल आपल्याला बँकिंग क्षेत्राकडनं उपलब्ध करून दिलं जातं. यामध्ये राष्ट्रीयकृत बँका असतील, खाजगी बँका असतील, सहकारी बँका असतील, याशिवाय वित्तीय महामंडळ, सरकारच्या विविध वित्तीय संस्था या सगळ्या उद्योग क्षेत्रांना भांडवलाचा पुरवठा करत असतात. म्हणूनच उद्योगांचा विकास घडून येतो. थोडक्यात सेवा क्षेत्राकडनं सुलभ, तत्पर असा भांडवल पुरवठा झाल्यामुळं उद्योगांच्या विकासाला चालना मिळते. पुढचा मुद्दा असा आहे की सेवा क्षेत्र भांडवल निर्मितीला प्रोत्साहन देतं, चालना देतं. तुम्हाला माहित आहे की एखाद्या देशामध्ये बँका, विमा कंपन्या, वित्त संस्था, वित्तीय महामंडळ यांचा विकास झाला की भांडवल निर्मिती प्रक्रिया गतिमान होते. या सेवा सुविधा वाढल्या की भांडवल संकलन वेगाने होतं. एका ठिकाणचं भांडवल दुसऱ्या जागी आपल्याला पोहोचवता येतं. परिणामी भांडवलाची गतिशीलता वाढते, भांडवल संकलन वाढतं व भांडवल निर्मिती होते. म्हणजे सेवा क्षेत्राचा विकास झाला की भांडवल संचय सुरू होतो, उद्योगांचा विकास होत असतो. पुढचा मुद्दा असा आहे की सेवा क्षेत्राकडनं शिक्षण व प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देतात. शिक्षण व शिक्षणाची जी काय सेवा आहे यामुळे उद्योगधंद्यांना काय होतं, कुशल मनुष्यबळ मिळतं, कार्यक्षम सुशिक्षित कर्मचारी मिळतात, उत्तम व्यवस्थापक मिळतात, आधुनिक तज्ज्ञ मंडळी मिळतात. तर यासाठी शिक्षणाचा विकास होणं आवश्यक आहे. म्हणजेच सेवा क्षेत्राकडून तज्ज्ञ कुशल असं मनुष्यबळ उद्योगांना पुरवलं जातं. शिक्षण क्षेत्राचा विकास झाला की उद्योगांचा विकास होतो. शिक्षण क्षेत्र चांगल्या प्रकारचं कुशल असणारं मनुष्यबळ हे उद्योगांना पुरवठा करतं. परिणामी या नवीन व्यवस्थापनाचे, कुशल मनुष्यबळाचे फायदे उद्योगांना मिळतात, उद्योगांचा विकास घडून येतो. मित्रांनो, पुढचा मुद्दा असा आहे की सेवा क्षेत्रामुळे बाजारपेठांचा विस्तार होतो. अनेक वेळा काय होतं की बाजारपेठांमुळे उद्योगांच्या विकासाला चालना मिळते. मोठ्या मोठ्या बाजारपेठा उपलब्ध झाल्या की उद्योगधंद्याच्या उभारणीला वेग येतो. मग काय होतं की वाहतुकीची साधनं, संपर्क माध्यमं यामुळं मोठ्या बाजारपेठा उपलब्ध होतात. परिणामी उद्योगांचा विकास घडून येतो. सेवा क्षेत्रामुळे सर्व प्रकारच्या संपर्क माध्यम असेल, वाहतूक दळणवळण असेल, या सगळ्यांमुळे काय होतं की उद्योगांना बाजारपेठा मिळतात. परिणामी त्यांचा विकास घडून येतो. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा भाग असा आहे की देशामध्ये उपलब्ध असणारी जी काही साधन संपत्ती आहे तिचा पुरेपूर वापर आपल्याला करता येतो. कसं तर सेवा क्षेत्रामुळे आपल्या जी काही संपत्ती आहे ती नैसर्गिक संपत्ती असेल, कुशल मनुष्यबळ असेल, कुठली पण संपत्ती असेल तर तिचा पूर्णपणे व पुरेपूर वापर करायचा असेल तर आपल्याला देशामध्ये
वाहतूक सुविधांचा विकास झाला पाहिजे. जर या वाहतूक सुविधा झाल्या तर कच्चा माल, पक्का माल, यंत्रसामुग्री, इंधन, मनुष्यबळ यांची सुलभ ने-आण करणं, यांची सोपं होतं. यांना आवश्यक ठिकाणी पोहोचवणं, त्या सगळ्यांचं ने-आण करणं हे सोपं होतं. म्हणजेच देशामध्ये सेवा क्षेत्राचा विकास झाला तर तुमच्या देशातील साधन सामग्रीचा पर्याप्त आणि पुरेपूर उपयोग होतो किंवा वापर केला जातो व त्यामुळे विकासाला हातभार लागतो. या सेवा क्षेत्राच्या मुळे आपल्या देशातील साधन सामग्रीची गतिशीलता वाढते, मनुष्यबळ असेल, भांडवल असेल यांची गतिशीलता वाढते. याशिवाय जी काही नैसर्गिक संपत्ती आहे किंवा शेतमाल आहे, कुठला माल असेल तर याचे ने-आण करण्यामुळे काय होतं की तिचा योग्य आणि पुरेपूर कार्यक्षम वापर केला जातो.